जय शिवराय सर्वांना. आपण आजपर्यंत म्हणजे 10th किंवा 12th मध्ये जसं स्टडी करायचो, म्हणजे आपण 10th पर्यंत काय करायचो, की दररोजचा स्टडी दररोज करायचो आणि 11th-12th मध्ये पण जसं-जसं आपण मोठं होत गेलो, तसं-तसं आपण स्टडी करणं कमी केलंय. कारण आपल्याला स्टडीपेक्षा पण बाकीच्या इम्पोर्टंट गोष्टी असतात ना. तर अशा इम्पोर्टंट गोष्टींना पूर्ण टाईम देण्यात यावा, म्हणून आम्ही एक चॅनल स्टार्ट केलंय, वन नाईट इंजिनिअर. ज्याचा अर्थ म्हणजे जास्त स्टडी न करता आपण सब्जेक्ट काढू शकतोय वन नाईट मध्ये. या चॅनल वरती आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट हँड रिटन नोट्स आणि कंटेंट प्रोव्हाइड केला जाईल आणि नोट्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केले आहे. तर याच नोट्स मधून व्हिडिओ शिकवला आहे. तर त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करा किंवा मग त्या झेरॉक्स पण मारू शकता. तर तुम्ही आमच्या या नवीन जर्नीला नक्की सपोर्ट करशाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण पहिलं सब्जेक्ट बघणार आहे BXC आणि BXC मध्ये आपण काय काय टॉपिक्स कव्हर करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे 1 तासाचा. तर त्यामध्ये आपण काय काय टॉपिक्स करणार आहे याचा ओव्हरव्ह्यू बघून घेऊ. पहिला टॉपिक आपण कव्हर करणार आहे सेमीकंडक्टरचा. नंतर रेक्टिफायर. रेक्टिफायर मध्ये 3 टाईप असतात, हाफ वेव्ह, सेंटर टॅप आणि ब्रिज रेक्टिफायर. त्याच्यानंतर LED बघणार आहे, फोटो डायोड बघणार आहे, झेनर डायोड बघणार आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह कंपोनंट्स यामधला डिफरन्स विचारला जातो. तर तो बघणार आहे आपण. इव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, वर्किंग ऑफ PN जंक्शन डायोड आणि ड्रिफ्ट अँड डिफ्युजन करंट, हे सगळं बघणार आहे. पहिला टॉपिक जो आहे आपला सेमीकंडक्टर, त्यामध्ये पी टाईप, एन टाईप, सेमीकंडक्टर कसं फॉर्म होतं, PN जंक्शन, हे सगळं बघणार आहे. तर एवढे टॉपिक आपण आज कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑन इंडस्ट्री अँड सोसायटी. तर आपण काय करणार आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा इंडस्ट्रीवरती आणि सोसायटीवरती काय इम्पॅक्ट पडतो ते डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं काय येतं आपलं, इंडस्ट्री बद्दल आहे. फर्स्ट पॉइंट आहे इंडस्ट्री बद्दल. तर इंडस्ट्रीमध्ये कसा उपयोग होतो इलेक्ट्रॉनिक्सचा ते सांगायचं आहे ना. तर इंडस्ट्रीमध्ये आपण फर्स्ट पॉइंट काय घेतलेला आहे, ऑटोमॅटिक कंट्रोल ऑफ व्हेरियस सिस्टम इज इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये सगळं जे होतंय आता ते सगळं AI वरतीच होतंय आणि सगळं ऑटोमॅटिक कंट्रोल वरती होतंय. तो फर्स्ट पॉइंट लिहिला. त्यानंतर जे असतं कॅल्क्युलेटर्स, कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल वेल्डिंग, हीटिंग, असे ॲप्लिकेशन्स आहे काही इलेक्ट्रॉनिक्सचे जे आपण इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. तो झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आपण घेतला होता डिफेन्स वरती. डिफेन्स. आता डिफेन्स मध्ये आपण कशासाठी यूज करतो, रडारसाठी. रडार मध्ये पण यूज होतं. अजून एअरक्राफ्ट. रडार कशासाठी यूज होतं, एनिमीचं एअरक्राफ्ट डिटेक्ट करण्यासाठी. अशा डिफेन्स मध्ये भरपूर नवीन सुविधा आल्या आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स यूज केलं जात आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट घेतला होता आपण, लेझर गायडेड मिसाईल्स, बॉम्ब्स असतात, अँटी एअरक्राफ्ट गन असतात, गायडिंग सिस्टम्स असतात. असे काही ऍप्लिकेशन्स आहेत जे आपण डिफेन्स मध्ये यूज करतो. त्यानंतर थर्ड थर्ड पॉइंट काय, की मेडिकलमध्ये. मेडिकलमध्ये जे मशिनरीज असतात जसं की एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, ECG मशीन, हे सगळे जे असतात ते काही ऍप्लिकेशन्स आहे इलेक्ट्रॉनिक्सचे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सनी खूप मदत केली आहे डॉक्टर्सला, सायंटिस्टला, की व्हेरियस डिसीज वरती डायग्नोसिस करण्यासाठी किंवा मग ट्रीटमेंट करण्यासाठी. तो पॉइंट झाला. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे कम्युनिकेशन अँड एंटरटेनमेंट. कम्युनिकेशन अँड एंटरटेनमेंट. आता आपला फर्स्ट पॉइंट काय झाला, इंडस्ट्री झालं, डिफेन्स झालं, त्यानंतर मेडिकल झालं, कम्युनिकेशन अँड एंटरटेनमेंट झालं. आता हे असं नाही की हेच पॉइंट लिहिले पाहिजे, तुम्ही तुमच्या मनाने कोणते पण पॉइंट लिहू शकते जे आठवतं तुम्हाला. इंडस्ट्री बद्दल मनाने लिहू शकताय, डिफेन्स बद्दल मनाने लिहू शकताय, मेडिकल बद्दल पण लिहू शकताय, म्हणजे असं चालतं मनाने लिहिलेलं. त्यानंतर सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन. सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन वरती पण भरपूर, आता सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवर लिहू शकताय, व्हॉट्सअप, फेसबुक. ते झाल्यानंतर कम्युनिकेशन. लास्ट पॉइंट काय होता आपला, 3, 4, 5. सोशल मीडिया अँड कम्युनिकेशन.
सोशल मीडिया अँड कम्युनिकेशन त्याच्यावर लिहू शकता. आणि कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंट मध्ये आता दोन प्रकारचे कम्युनिकेशन असतं, वायर्ड कम्युनिकेशन आणि वायरलेस कम्युनिकेशन. वायर्ड मध्ये काय येतं, आता दोन प्रकारचे असतं ना, टू टाइप्सचे. त्याच्यामध्ये पहिलं वायर्ड आणि दुसरं वायरलेस. तर वायर मध्ये काय लिहिलेलं आहे आपण, टेलिफोन, आणि वायरलेस मध्ये टीव्ही आणि सॅटेलाइट. आणि असं नाही का तुम्हाला पूर्ण प्रश्न येईल, काही वेळेस असं पण विचारता की इंडस्ट्री आणि डिफेन्स बद्दल 2 पॉइंट डिस्क्राईब करा, तर फक्त इंडस्ट्रीवरती नोट लिहायची आणि डिफेन्स वरती लिहायची. जर का क्वेश्चन असा आला की डिस्कस इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑन इंडस्ट्री अँड सोसायटी, तर मग समजा इंडस्ट्रीवरती आलं तर इंडस्ट्रीवरती लिहायचं, डिफेन्स वरती आलं तर डिफेन्स वरती लिहायचं. जर का काही मेन्शन नसलं करेल तर आपल्या मनाने आपण 2-2 पॉइंट्स प्रत्येक याच्यावरती लिहू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. फ्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. इव्होल्युशन म्हणजे नेमकं काय? इव्होल्युशन म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बदल घडलेले, आतापर्यंत जे बदल घडत गेले ते लिहायचे तुम्हाला इव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. मग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फर्स्ट पॉइंट घेतला आपण, इलेक्ट्रॉनिक्स ची हिस्ट्री कधी बिगिन झाली? हिस्ट्री बिगन इन 1897 मध्ये. आणि त्यामध्ये फर्स्ट काय इन्व्हेंट केलं त्यांनी? व्हॅक्यूम डायोड. आणि त्यानंतर व्हॅक्यूम ट्रायोड. ते झाल्यानंतर व्हॅक्यूमच्या एरा नंतर आला ट्रान्झिस्टर एरा. त्यानंतर सेकंड मध्ये ट्रान्झिस्टर इन्व्हेंट झालं, ते कधी 1948 मध्ये. हाय पॉवर ऑपरेशन साठी आपण काय यूज केले होते तेव्हा, ट्रान्झिस्टर. नंतर थर्ड पॉइंट आहे इंटिग्रेटेड सर्किट आले, आपण त्याला आयसीज म्हणतो, इंटिग्रेटेड सर्किट. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन कशावरती व्हायचं, सिंगल चिप वरती व्हायचं. आणि फोर्थ पॉइंट काय, लेटर डिजिटल आयसी झालते. पहिले आयसी झाले, त्याच्यानंतर डिजिटल आयसी झाले. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर आलं. हे तुम्ही मनाने फक्त एक एक शब्द जरी लक्षात ठेवून गेल तरी त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण लिहिता येईल. जस पहिले व्हॅक्यूम आले, ट्रान्झिस्टर आले, आयसी झाले, डिजिटल आयसी झाले, मायक्रो प्रोसेसर आले. हे तुम्ही मनाने लिहू शकता. याच्यानंतर झालं इव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन येतो सेमी कंडक्टर्स वर. आता सेमी कंडक्टर्स जे असतात, सेमी कंडक्टर्सला आपण डिवाइड केलंय टू टाइप्स मध्ये, एक इंट्रिन्सिक आणि दुसरा एक्सट्रिन्सिक. आता इंट्रिन्सिक बेसिकली काय, प्युअर सेमीकंडक्टर आहे, प्युअर सेमीकंडक्टर आहे. आणि जो एक्सट्रिन्सिक आहे तो इम्प्युअर आहे, इम्प्युअर सेमीकंडक्टर आहे. आता एक्सट्रिन्सिक इम्प्युअर आहे म्हणल्यानंतर आपण याच्यामध्ये डोपिंग करणार आहे. ते टू टाइप्स मध्ये असते एक्सट्रिन्सिक पण, पी टाइप आणि एन टाइप. पी टाइप आणि एन टाइप. त्याच्यामध्ये आपण पहिले बघू एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय, इट इज अ टाइप ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एन टाइप कशाचा टाइप आहे, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा टाइप आहे, विच इज क्रिएटेड बाय. इंट्रिन्सिक म्हणजे काय, जो प्युअर सेमीकंडक्टर ज्याच्यामध्ये आपण काहीच ऍड करत नाही, डोपिंग करत नाही. आणि एक्सट्रिन्सिक मध्ये काय करतो, डोपिंग करतो. प्युअर सेमीकंडक्टरला म्हणजे असं पण, प्युअर सेमीकंडक्टरला
डोपिंग केल्यानंतर तो बनतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर तसं तर मग एन टाईप आणि पी टाईप एक्सटेन्सिक्सचे दोन प्रकार, पी टाईप आणि एन टाईप डोपिंग केल्यानंतर बनतात. आता एन टाईप मध्ये आपण काय बघतोय, इट इज टाईप ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच इज क्रिएटेड बाय ऍडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. याच्यात कोणती इम्प्युरिटी ऍड करतो आपण एन टाईप मध्ये? पेंटाव्हॅलंट. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो. नंतर सेकंड पॉइंट आहे, द ऍडेड इम्प्युरिटी प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन फॉर कंडक्शन कॉल्ड एज फ्री इलेक्ट्रॉन. आता हे तुम्हाला खाली डायग्राम वरतून कळ. आर्सेनिक काय घेतलं आपण? एक पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी घेतली आर्सेनिकची. त्यानंतर सिलिकॉन. सिलिकॉन डायग्राम काढून घेऊ आपण पहिले. सिलिकॉन. आर्सेनिकच्या व्हॅलन्स सेल मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी घेतली ना. पेंटाव्हॅलंट म्हणजे काय? 5 व्हॅलन्सी त्याची. मग हे झाले 4 तर फुलफिल झाले इथले. आणि एक इलेक्ट्रॉन उरतोय ना, तो एक इलेक्ट्रॉन आपण कंडक्शन साठी ठेवला. आणि सिलिकॉनचं काय असतं? सिलिकॉनची व्हॅलन्सी तर फुलफिल होती 4 ची. सिलिकॉन ची 4 ची व्हॅलन्सी फुलफिल झाली. आर्सेनिक कडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते? 5. 1 2 3 4. 4 तर फुलफिल झाले. पण जो 5वा इलेक्ट्रॉन उरतो तो आपण कशासाठी वापरणार आहे? कंडक्शन साठी. कंडक्शन साठी वापरतो, तोच फ्री इलेक्ट्रॉन असतो. सेकंड पॉइंट काय लिहिला होता आपण? द ऍडेड इम्प्युरिटी प्रोव्हाइड. जी इम्प्युरिटी ऍड केली आपण आर्सेनिक प्युअर सेमीकंडक्टर मध्ये, ते इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर आपल्याला एक इलेक्ट्रॉन फ्री भेटतो, जो कशासाठी यूज करतो आपण? कंडक्शन साठी. आणि एक्झाम्पल काय? थर्ड एक्झाम्पल काय लिहिणार आहे आपण? अँटीमनी. अँटीमनी एक पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. त्याच्यानंतर आर्सेनिक एक पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. आणि त्याच्यानंतर फॉस्फरस. हे एन टाईप मध्ये वापरतो आपण. आता याच्याच विरुद्ध जर का केलं तर ते पी टाईप. आता पी टाईप मध्ये काय येणार आहे? एन टाईप मध्ये अजून आपला पॉइंट बाकी आहे. फोर्थ पॉइंट काय? आता जी इम्प्युरिटी ऍड करणार तुम्ही, एक आर्सेनिकची इम्प्युरिटी ऍड केली तर आपल्याला एक इलेक्ट्रॉन फ्री भेटला कंडक्शन साठी. 2 आर्सेनिकच्या इम्प्युरिटी ऍड केली तर 2 कंडक्शन साठी फ्री इलेक्ट्रॉन भेटते. तशी आपण जितकी इम्प्युरिटी ऍड करू तितकी आपल्याला कंडक्शन साठी फ्री इलेक्ट्रॉन भेटतात. हिअर इच इम्प्युरिटी atom जनरेट्स फ्री इलेक्ट्रॉन. मोर द इम्प्युरिटी मोर फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन. हेन्स फ्लो ऑफ करंट इज मेनली ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. आता फ्लो ऑफ करंट कशामुळे होणार आहे याच्यात? आपल्याकडे इलेक्ट्रॉन फ्री भेटतोय ना. होल्स आहे का इथं? होल्स नाहीये. तर फ्लो ऑफ करंट इलेक्ट्रॉन मुळे होणार आहे. हे काय मेजॉरिटी कॅरियर झाले ना. मग इलेक्ट्रॉन जास्त असले तर आपण काय म्हणतो? मेजॉरिटी. आणि इलेक्ट्रॉन्स तिथं कमी असेल एखाद्या प्लेस वरती, ते काय होणार आहे? मायनॉरिटी. इथं इलेक्ट्रॉन जास्त होत आहे ना एन टाईप मध्ये. तर एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन जास्त झाले तर ते मेजॉरिटी कॅरियर. आणि होल्स पण प्रेझेंट असतात, बट ते स्मॉल अमाऊंट ऑफ क्वांटिटी मध्ये असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? मायनॉरिटी कॅरियर. मग एन टाईप मध्ये काय झालं? जे इलेक्ट्रॉन्स असतात आणि होल्स असतात. इलेक्ट्रॉन्स काय झाले आपले? मेजॉरिटी कॅरियर. आणि होल्स काय झाले? मायनॉरिटी कॅरियर. झाला हा पॉइंट. ह्या पॉइंट नंतर आता पी टाईप. पी टाईप याच्या विरुद्ध लिहायचं फक्त काही. आता पी टाईप पण काय? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचाच टाईप आहे. त्यानंतर तिथं आपण कोणती इम्प्युरिटी ऍड केली एन टाईप मध्ये? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. पी टाईप मध्ये आपण कोणती ऍड करतो? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. आता याच गॅलियम एक आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी घेतली. गॅलियमची जी व्हॅलन्सी आहे
ती 3 होती ना, ट्रायव्हॅलंट म्हणजे 3 आहे. बट आता इथं हा फुलफिल नाही होते ना, इथं होल जनरेट झाला. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी 1, 2, 3 एलिमेंट याच्याकडे व्हॅलन्स शेलमध्ये होते. आणि एक जो राहतो तो होल बनला आता. सिलिकॉन हे तर आपलं प्युअर सेमी कंडक्टर आहे. सिलिकॉन सिलिकॉन आता इथं गॅलियमची किती, तर एक होल्स आपल्याला एक्स्ट्रा भेटलं. गॅलियमच्या 2 इम्प्युरिटी ऍड केल्या 2 होल्स एक्स्ट्रा भेटतील. तर जितकी आपण गॅलियमची इम्प्युरिटी ऍड करू तितके जास्त होल्स भेटतील. तर इथं काय भेटतं आपल्याला कंडक्शनसाठी, एन टाइप मध्ये इलेक्ट्रॉन भेटला, पी टाइप मध्ये कंडक्शनसाठी आपल्याला भेटतोय होल्स. होल्स भेटतोय. सिलिकॉन काय झालाय, हा प्युअर सिलिकॉन ऍटम आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला बघायचंय नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन कशाबद्दल आहे, ड्रिफ्ट करंट. आता एन टाइप मध्ये तेच आहे. अजून काय नाही, पी टाइप चालू आहे ना आपलं. पी टाइप मध्ये थेरी मध्ये काय लिहू शकतो आपण सेकंड पॉइंट मध्ये, द ऍडेड इम्प्युरिटी जनरेट्स अ होल फॉर कंडक्शन फॉर इच इम्प्युरिटी ऍटम. आता एक ऍडेड इम्प्युरिटी म्हणजे गॅलियम एक होल फॉर कंडक्शन जनरेट करते फॉर इच इम्प्युरिटी ऍटम. बोरॉन, गॅलियम आणि इंडियम याचे एक्झाम्पल काय आता, बोरॉन, गॅलियम आणि इंडियम हे 3 एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर आहे जितकी हे मोर द इम्प्युरिटी ऍडेड मोर होल्स आर क्रिएटेड फॉर कंडक्शन. लास्ट पॉइंट आपला फ्लो ऑफ करंट. इथं कशामुळे असणार आहे, फ्लो ऑफ करंट. इथं पण 2 असणार आहे पी टाइप मध्ये, इलेक्ट्रॉन आणि दुसरं काय, होल्स. इलेक्ट्रॉन्स इथं काय होणार आपले, मायनॉरिटी कॅरियर, मायनॉरिटी कॅरियर. आणि होल्स जे असणार आहे ते मेजॉरिटी कॅरियर असणार, मेजॉरिटी कॅरियर. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रिफ्ट करंट वर. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला ड्रिफ्ट करंट. ड्रिफ्ट करंट. तर ड्रिफ्ट करंट वरती, ड्रिफ्ट करंट काय असतं बेसिकली, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करता, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड दिली तुम्ही, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, त्यानंतर इलेक्ट्रॉन्स कुठं मूव्ह होणार आहे, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज असतात ते मूव्ह होणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. आणि जे होल्स असतात ते पॉझिटिव्हली चार्ज आहे तर ते कुठं मूव्ह होतील, निगेटिव्ह टर्मिनलकडे. मग याच्यामध्ये थेरीमध्ये काय लिहू शकताय तुम्ही, दिस मुवमेंट ऑफ चार्ज कॅरीज, दिस मुवमेंट ऑफ चार्ज कॅरियर्स, चार्ज कॅरियर्स कोणते आपल्याकडे, इलेक्ट्रॉन आणि होल्स. इलेक्ट्रॉनची मुवमेंट कुठं होती, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, आणि होल्सची जी होती निगेटिव्ह टर्मिनलकडे. त्याच मुवमेंटला काय म्हणतो आपण, त्या मुवमेंटमुळे जे करंट तयार होतं त्याला म्हणतो आपण ड्रिफ्ट करंट. तर बेसिकली इथं काय, जे करंट आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्याने भेटतंय ते ड्रिफ्ट करंट. याच्यामध्ये दुसरा पण पॉइंट असतो डिफ्युजन करंट. आता डिफ्युजन करंट, सेकंड पॉइंट आपला डिफ्युजन करंट. ड्रिफ्ट करंट मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, ती डिफ्युजन करंट मध्ये आपली इलेक्ट्रिक फील्ड राहणार आहे का नाही, नो इलेक्ट्रिक फील्ड, नो इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड. इथं माग ड्रिफ्ट करंट मध्ये करंट का फ्लो होतंय, कारण तिथं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल ऑपोजिट चार्ज असतात ना, होल्स जे पॉझिटिव्ह असतात ते निगेटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होत आहे, आणि जे इलेक्ट्रॉन्स
निगेटिव्ह चार्ज असतं ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होत आहे. त्यामुळे तिथं करंट मूव्ह होतंय. तर इथं डिफ्युजन करंटमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड पण अप्लाय नाही करत आहे. तरी कसं काय मूव्ह होणार आहे? इथं कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स येतो. म्हणजे चार्ज कॅरियर जे असतात जे आपले इलेक्ट्रॉन्स आणि होल्स ते हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होत. ह्या कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे इथं चार्ज कॅरियरची मुवमेंट होते. अँड this movement of charge carrier produces a current called diffusion current. तर काय डिफरन्स याच्यातला? ड्रिफ्ट करंट मध्ये काय होतंय? ड्रिफ्ट करंट मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतोय आणि डिफ्युजन करंट मध्ये अप्लाय नाही करत. ड्रिफ्ट करंट मुळे जी मुवमेंट होतीये ती ऑपोजिट चार्जेस मुळे होतीये. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतो पॉझिटिव्ह टर्मिनल कडे, होल्स मूव्ह होतो निगेटिव्ह टर्मिनल. त्या मुवमेंटमुळे जे करंट जनरेट होतं त्याला ड्रिफ्ट करंट म्हणतो. आणि इकडे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतोय आपण डिफ्युजन करंट मध्ये. इथं जे करंट जनरेट होतंय कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स मुळे त्याला डिफ्युजन करंट म्हणतो आपण. ते झाल्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ करंट इज प्रोड्यूस इन सेमीकंडक्टर. आता करंट कसं प्रोड्यूस होतं सेमीकंडक्टर मध्ये ते सांगायचं आपण. सेमीकंडक्टर आता एन टाईप आहे. एन टाईप मध्ये आपण काय केलं, एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय केलं. तर एन टाईप मध्ये जास्त काय असतं? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स जास्त असणारे आणि होल्स जे असतात पॉझिटिव्ह ते कमी असणार. तर इलेक्ट्रॉन्स कुठं मूव्ह होणार आहे? बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तिकडेच मूव्ह होणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे. मग निगेटिव्हची मुवमेंट इकडे असणार आहे. आणि हे निगेटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचं. तर निगेटिव्ह टर्मिनल कशाला अट्रॅक्ट करीन? होल्सला. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर इकडे जातील. इलेक्ट्रॉन्स इथं काय झाले? आता इलेक्ट्रॉन्स जास्त आहे तर हे झाले मेजॉरिटी कॅरियर. होल्स काय झाले? तर मायनॉरिटी कॅरियर. हे काय झाले? होल्स. आणि मेजॉरिटी कॅरियर काय आपले? इलेक्ट्रॉन्स. As number of electrons are huge as compared to holes, current is mainly due to electrons. करंट मेनली कशामुळे? इलेक्ट्रॉन्स मुळे, जे की मेजॉरिटी कॅरियर आहे. आणि होल्स मुळे पण छोटं करंट जनरेट होतं, त्याला आपण मायनॉरिटी कॅरियर म्हणतो. When external voltage is applied, जे व्होल्टेज अप्लाय केलंय आपण टू पी टाईप, होल्स मूव्ह टुवर्ड्स. आता हे एन टाईपचं झालं. आता पी टाईप मध्ये काय होणार आहे? पी टाईप मध्ये पण सेम डायग्राम मध्ये, फक्त काय जास्त येणार आहे? होल्स जास्त असणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स हे कमी असणार आहे. आता याला पण आपण एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट केलं. एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट केल्यानंतर जे निगेटिव्ह चार्ज आहे इकडं, निगेटिव्ह टर्मिनल, त्याच्याकडे काय पॉझिटिव्ह मूव्ह होणार आहे होल्स. आणि इथं पॉझिटिव्ह होल्स काय झाले? इथं मेजॉरिटी कॅरियर. आणि इलेक्ट्रॉन्स कमी आहे, तर इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट ऑपोजिट साईडला असेल, कारण बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होईल. मग इथं इलेक्ट्रॉन्स काय झाले? मायनॉरिटी कॅरियर. कळलं? एन टाईप मध्ये होल्स जास्त, एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि होल्स कमी आहे. तर इलेक्ट्रॉन्स मुळे करंट जनरेट होतं. आणि पी टाईप मध्ये
होल्स जास्त आहे, इलेक्ट्रॉन्स कमी, तर होल्समुळे करंट जनरेट होते. द लास्ट क्वेश्चन आहे आपला झेनर डायोड वरती. तर झेनर डायोड झेनर डायोडचं आपलं कॅरेक्टरिस्टिक समजून घेऊ आपण. कॅरेक्टरिस्टिक्स नंतर इझी जाईल. व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्सची डायग्राम असते. वाय ऍक्सिसला आय, एक्स ऍक्सिसला व्ही, जे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कट इन व्होल्टेज हा कोणता आहे, फॉरवर्ड बायस मोड आहे. आणि रिव्हर्स बायस मध्ये हे सॅच्युरेशन करंट असतं. दिस इज ब्रेकडाऊन. ह्या पॉइंटला जे असतं ते रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं. डायोड रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. तर जी बेसिकल झेनर डायोडचे जे व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते वाय ऍक्सिसला आपण करंट घेतो, एक्स ऍक्सिसला व्होल्टेज घेतो. दोन कॅरेक्टरिस्टिक्स असतात, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आता पॉइंट बघू आपण. झेनर डायोड जे असतं ते पी एन जंक्शन डायोड आहे, विच इज सपोज टू वर्किंग. कधी पण झेनर डायोड जे आहे ते कधी पण रिव्हर्स बायस मध्येच वर्क होतं. तर फर्स्ट पॉइंट काय झाला, झेनर डायोड जे आहे ते कधी पण रिव्हर्स बायस मध्येच वर्क करतं. त्यानंतर ते कधी पण ब्रेकडाऊन रिजन मध्येच वर्क करतं इन रिव्हर्स बायस. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज किती ते किती मध्ये असतं त्याचं, ब्रेकडाऊन व्होल्टेजची जी रेंज आहे ती 3 वोल्ट टू 210 वोल्ट असते. नंतर थर्ड पॉइंट काय, फॉरवर्ड बायस मध्ये झेनर डायोड. आता फॉरवर्ड बायस मोड मध्ये काय, झेनर डायोड हे नॉर्मल डायोड म्हणून ऍक्ट करतं. बट इन रिव्हर्स बायस मध्ये कुठे ऍक्ट करतं, ते ब्रेकडाऊन रिजन मध्ये. हा ब्रेकडाऊन रिजन आहे ना, त्या ब्रेकडाऊन रिजन मध्ये ऑपरेट करतं. द व्होल्टेज ॲट विच झेनर ब्रेकडाऊन ऑकर्स अँड ह्यूज अमाऊंट. इथं काय होतं, झेनर ब्रेकडाऊन ऑकर होतं ना, हा झेनर ब्रेकडाऊन रिजन. इथं ह्यूज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतंय. ह्यूज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. थ्रू इट इज कॉल्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि फिफ्थ पॉइंट काय, आफ्टर ब्रेकडाऊन व्होल्टेज अक्रॉस झेनर रिमेन्स कॉन्स्टंट. ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर काय होतं, हे कॉन्स्टंट होऊन जातं ना करंट. व्होल्टेज पण काय होतं, करंट तर वाढतंय पण व्होल्टेज काय होतं एका टाइम नंतर कॉन्स्टंट होऊन जातं. 6. ब्रेकडाऊन व्होल्टेज डिपेंड्स अपॉन द डोपिंग लेवल. आता डोपिंग लेवल वरती ब्रेकडाऊन व्होल्टेज डिपेंड करतं. डोपिंग लेवल वाढवली तसं ब्रेकडाऊन व्होल्टेज मध्ये पण चेंज होणार. त्याचा सिम्बॉल असतो झेनर डायोडचा. वरती जे असतं ते कॅथोड असतं आणि खाली ॲनोड. Last point काय, the VI characteristics of Zener diode look same as like normal diode, but after breakdown normal diode is damaged. ब्रेकडाऊन नंतर काय होतं, नॉर्मल डायोड इज डॅमेज होतो. झेनर डायोडला स्पेसिफिकली आपण का डिझाईन करतो, कारण त्याने ब्रेकडाऊन रिजन मध्ये पण काम करावं, त्यामुळे आपण झेनर डायोड डिझाईन करतो. नॉर्मल फॉरवर्ड बायस मध्ये तर तो नॉर्मल डायोड म्हणून ऍक्ट करतो आणि रिव्हर्स बायस मध्ये झेनर डायोड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वर्किंग ऑफ पी एन जंक्शन डायोड. तर वर्किंग ऑफ पी एन जंक्शन डायोड मध्ये तर एक पी टाईप आणि एन टाईप हे दोन प्रकारचे सेमीकंडक्टर जेव्हा आपण जॉईन करतो एकमेकाला तेव्हा पी एन जंक्शन डायोड बनतो. आता पहिले घेतलं आपण पी टाईप सेमीकंडक्टर, त्याच्यानंतर एन टाईप सेमीकंडक्टर. आणि हे दोन्ही जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा पी एन जंक्शन डायोड बनतो. आणि जेव्हा आपण याला बॅटरी कनेक्ट करतो,
आता एक कन्सेप्ट असते याच्यात फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. तर पी टाईप हे काय असतं, याच्यात होल्स असतात ना, पी टाईप मध्ये होल्स जास्त असतात. तर पी टाईपला आपण पॉझिटिव्ह पकडतो आणि एन टाईपला निगेटिव्ह. जेव्हा आपण पी टाईपला बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करतो तेव्हा ते फॉरवर्ड बायस असतं. आणि दुसरा प्रकार असतो रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये हे पी टाईप आहे समजा आणि हे एन टाईप. पी टाईप आणि एन टाईप. जेव्हा पी टाईपला बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करतो आणि एन टाईपला बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट करतो ते जातं रिव्हर्स बायस मध्ये. म्हणजे ही झाली कन्सेप्ट फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. तर क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सांगायची ना. तर पी टाईप आणि एन टाईप. पी टाईप मध्ये आपण काय शिकलो, होल्स. होल्स काय असतात पी टाईप मध्ये? होल्स हे मेजॉरिटी कॅरियर असतात आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते मायनॉरिटी कॅरियर असतात. आणि एन टाईप मध्ये पण दोन होल्स आणि इलेक्ट्रॉन असतात. एन टाईप मध्ये होल्स का असतात, कमी असतात म्हणून ते मायनॉरिटी कॅरियर. आणि इलेक्ट्रॉन्स हे जास्त असतात तर ते मेजॉरिटी कॅरियर. त्यानंतर पी आणि एन जंक्शन. आता पी एन जंक्शन जेव्हा फॉरवर्ड बायस असेल तेव्हा इलेक्ट्रॉन्स अँड होल्स फ्रॉम एन अँड पी टाईप मूव्ह टुवर्ड्स इच अदर. आता हे बघा, पी एन जंक्शन जेव्हा फॉरवर्ड बायस आहे म्हणजे पी टाईपचं जे पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट असतं बॅटरीचं तेव्हा ते फॉरवर्ड बायस मध्ये जातं. आता पॉझिटिव्ह इकडून गेलं आणि पी टाईप मध्ये पण काय असतं, होल्स असतं जे की पॉझिटिव्ह असतात. मग होल्स होल्स रिपेल करतील आणि ते एन टाईप कडे मूव्ह करतील. तसंच एन टाईप मध्ये जे निगेटिव्ह इथून इथं जाणार, निगेटिव्ह फ्लो झाल्यानंतर निगेटिव्ह निगेटिव्ह काय करणार, रिपेल. ते पण ह्या साईडला पुश करतील, म्हणजे दोन्ही ऑपोजिट साईडला पुश होत आहे. आणि जे बॅरियर असतं मध्ये पी टाईप आणि एन टाईपच्या मध्ये मग ते काय होणार आहे, रिड्यूस. म्हणजे जेव्हा पी आणि एन जंक्शन जेव्हा फॉरवर्ड बायस मध्ये असेल तेव्हा बॅरियर काय होणार आहे, रिड्यूस. आणि जेव्हा पी एन जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असेल तेव्हा बॅरियर काय होणार आहे, इन्क्रीज होणार. तर फर्स्ट पॉइंट काय घेतला आपण, वेन पी एन जंक्शन इज फॉरवर्ड बायस इलेक्ट्रॉन्स अँड होल्स फ्रॉम एन अँड पी टाईप मूव्ह टुवर्ड्स इच अदर रिड्युसिंग द बॅरियर. बॅरियर कमी होतं याच्यात. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये बॅरियर वाढतं. तर वेन पी एन जंक्शन इज रिव्हर्स बायस इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन टाईप अँड होल्स फ्रॉम पी टाईप मूव्ह अवे फ्रॉम each other increasing the barrier. When p-type is connected to negative terminal of a battery and n-type to a positive terminal, then pn junction is reverse bias. इथे शिकलो आपण पी टाईप बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलशी आणि एन टाईप बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट असलं तर ते रिव्हर्स बायस असतं. वेन पी टाईप कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी अँड एन टाईप टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी देन इट इज इन फॉरवर्ड बायस. झाला हा प्रश्न. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आता, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी एन जंक्शन डायोड. तर व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स असते, हे दोन प्रकार. तर ते आपण डायग्राम वरतून लक्षात ठेवू. डायग्रामचे आता क्वाड्रंट मध्ये असतं, जे व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स असते पी एन जंक्शन डायोडची ती फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय करते. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होतं, सी ए पॉइंट असतो हा, इथं बी पॉइंट असतो आणि इथं सी. बी पॉइंटला काय असतं, आपलं कट इन व्होल्टेज असतं आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स
अं, इथं ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं VBR, ब्रेकडाऊन व्होल्टेज, आणि इथं रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असतं. तर हा जो झाला VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोडचा ग्राफ झाला. तर जे दोन पार्ट मध्ये डिवायडेड असतो, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. तर सेकंड पॉइंट काय दिलेला आहे, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स बिटवीन A to B shows that for voltage less than cut in voltage current is zero. आता A to B मध्ये काय राहतं, आपलं करंट झिरो असतं, हे I असतं, हे V असतं. तर A to B मध्ये जेव्हा जातो आपण फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, तेव्हा करंट झिरो असतं. आणि जेव्हा B पॉइंट टू C पॉइंट जातो, तेव्हा करंट काय होतंय, एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होतंय. तर मग तेच दिलंय थर्ड पॉइंट मध्ये, आफ्टर कट इन व्होल्टेज, म्हणजे बी पॉइंट काय आपला कट इन व्होल्टेज आहे ना, मग आफ्टर कट इन व्होल्टेज फ्रॉम B to C करंट इन्क्रीजेस सडनली इन एक्सपोनेन्शियल नेचर. करंट कसं इन्क्रीज होतंय, एक्सपोनेन्शियल नेचर मध्ये इन्क्रीज होतंय when diode is reverse bias. आता हे झालं आपलं फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. आता रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे ना, when diode is reverse bias operation is in third quadrant. जेव्हा डायोड हे फॉरवर्ड बायस मध्ये होतं, तर ऑपरेशन कोणत्या क्वाड्रंट मध्ये होतं, आपलं फर्स्ट क्वाड्रंट. आणि जेव्हा ऑपरेशन हे रिव्हर्स बायस झालं, म्हणजे जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स रिव्हर्स झाले, ते ऑपरेशन कोणत्या क्वाड्रंट मध्ये होते, थर्ड क्वाड्रंट मध्ये. ऍज रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीजेस, जसं जसं आपलं रिव्हर्स व्होल्टेज वाढतंय, तसं तसं रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लोज अँड इट इज कॉन्स्टंट. रिव्हर्स व्होल्टेज जसं जसं वाढतं, तसं रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो होतं, आणि एक पॉइंट येतो ज्या पॉइंट नंतर करंट कॉन्स्टंट होऊन जातं. त्यालाच म्हणायचं ब्रेकडाऊन व्होल्टेजचा पॉइंट असतो तो. वेन रिव्हर्स व्होल्टेज रिचेस ब्रेकडाऊन, जेव्हा रिव्हर्स व्होल्टेज कुठं जातं, ब्रेकडाऊन पॉइंटला जातं, तेव्हा ह्यूज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतं. तेव्हा इथं थोडं थोडं करंट फ्लो होतंय, त्याच्यानंतर ह्यूज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झालं, आणि ते शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहतं. आणि आपण हा रिजन का बरं अवॉइड करतो, ह्या रिजन मध्ये ब्रेकडाऊन असतं, जे की परमनंट असतं. म्हणून आपण ब्रेकडाऊन व्होल्टेजचा रिजन हा अवॉइड करतो, कारण त्याने आपल्या डायोडला डॅमेज परमनंट होत. म्हणून परमनंट काय करतं, ते डायोडला डॅमेज करतं. म्हणून आपण हा रिजन शक्यतो अवॉइड करतो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर फोर्थ. क्वेश्चन नंबर फोर्थ मध्ये काय दिलंय, रेक्टिफायर सांगायचं ना आपल्याला. मग रेक्टिफायर मध्ये, रेक्टिफायर म्हणजे काय असतं पहिले, जसं की आपल्या घरात जी लाईट येते, ती बाहेरून जी लाईट येते, ती कशात राहते, AC मध्ये राहते. म्हणजे आपले चार्जर असू, फॅन असू, ह्या गोष्टी कशावर वर्क करतात, डीसी वरती वर्क करतात. तर AC जे येतंय, त्याला आपल्याला DC मध्ये कन्वर्ट करायला लागेल पहिले, चार्जर यूज करण्यासाठी, फॅन यूज करण्यासाठी. तर AC ला DC मध्ये कोण कन्वर्ट करतं, रेक्टिफायर कन्वर्ट करतं AC ला DC मध्ये. So a rectifier is an electrical device that converts alternating current into direct current. ते झालं. त्याच्यानंतर हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम कसं आहे, आपण एक AC सप्लाय कनेक्ट केला, AC सप्लाय कनेक्ट केल्यानंतर एक ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलं. ट्रान्सफॉर्मर, जे ट्रान्सफॉर्मर आपण इथं वापरतोय ते कोणतं आहे, स्टेप डाऊन. त्याच्यानंतर हा A पॉइंट, एक डायोड कनेक्ट केला, डायोड नंतर लोड कनेक्ट केला, हा B पॉइंट, आणि जे ट्रान्सफॉर्मर वापरले आपण, ते कोणतं आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर झालं. त्याच्यानंतर काय आता, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये पहिला पॉइंट काय लिहिणार आहे तुम्ही, हाफ वेव्ह रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, अ सिंगल डायोड अँड अ लोड रेझिस्टन्स. RL असतं हे लोड रेझिस्टन्स. ते झाल्यानंतर आपला पॉइंट काय आता, जेव्हा याच्यात पण पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल असते. जेव्हा आपलं म्हणजे रेक्टिफायर जे असन,
त्याचे दोन प्रकार आहे ना, फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. फॉर अ पॉझिटिव्ह हाफ सायकल ए काय होता पॉइंट आपला, ए पॉइंट हा पॉझिटिव्ह होऊन जातो पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी. पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी ए काय पॉइंट होऊन जातो पॉझिटिव्ह आणि बी काय होतो निगेटिव्ह. म्हणून हे डायोड कशात जातं, हे फॉरवर्ड बायस मध्ये जातं. फॉरवर्ड बायस मध्ये जातं आणि जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असतं तेव्हा वर्क करणार आहे ना. मग फॉरवर्ड बायस मध्ये असल्यानंतर आपल्या इथं आर एल वर्क करतं. आणि जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल असते, निगेटिव्ह हाफ सायकल, तेव्हा ए काय असतं निगेटिव्ह आणि बी असतं पॉझिटिव्ह. म्हणजे ते कशात गेलं, रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये गेल्यानंतर ते गेलं रिव्हर्स बायस मध्ये. ह्या टायमाला काय करणार आहे, डायोड वर्क नाही करणार आणि फॉरवर्ड बायस मध्ये डायोड वर्क करेल. झाले आपले कोणता कोणता पॉईंट झाला. आता पहिला पॉईंट झाला की हाफ वेव्ह रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर, डायोड आणि लोड रेझिस्टन्स. दुसरा पॉईंट काय झाला, इन अ पॉझिटिव्ह हाफ सायकल ए बिकम्स पॉझिटिव्ह अँड बी बिकम्स निगेटिव्ह अँड द डायोड इज इन फॉरवर्ड बायस. तिसरा पॉईंट काय झाला, in a negative half cycle A is negative and B is positive and the diode become reverse bias. हे झाल्यानंतर लास्टचा पॉइंट काय येणार आहे आपला, की as output is produced for a half of the input. म्हणजे हा लास्टचा पॉइंट आपण डायग्राम वरतून समजू. समजा ही डायग्राम, हे झालं व्हीएम. हे पहिलं झालं आपलं इनपुट व्होल्टेज, हे झालं आउटपुट व्होल्टेज आणि हे झालं आउटपुट करंट. इथं आय एम, हे पण व्हीएम. तर काय झालं, ही समजा एक इनपुट सायकल आहे, वन इनपुट सायकल, जिच्यात ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. तर ही एक सायकल कंप्लीट झाली. तर एका सायकल साठी आपल्याला आउटपुट किती भेटतोय, फक्त हाफ. कारण काय होतंय इथं, डायोड कधी वर्क करतोय फक्त फॉरवर्ड बायस मध्ये ना. पॉझिटिव्ह हाफ सायकल साठीच डायोड वर्क करतोय, निगेटिव्ह हाफ सायकल साठी डायोड वर्क नाही करत. मग तसं पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी इथं डायोडने वर्क केलं तर ह्याला इथं आउटपुट भेटलं आपल्याला. इथं आउटपुट नाही भेटणार, ही कॉन्स्टंट राहील, वापस इथं आउटपुट भेटेल. तसंच करंटचं पण इथं आउटपुट भेटतं, इथं कॉन्स्टंट असतं, वापस इथं आउटपुट भेटतं. झालं. हे व्हीएम व्हीएम, हे आय एम. इथं इनपुट व्होल्टेजचा ग्राफ हा, आउटपुट व्होल्टेजचा हा आणि आउटपुट करंटचा हा. तर याच्यावरून तुम्ही लास्ट स्टेटमेंट काय लिहिणार आहे, की ॲज आउटपुट इज प्रोड्यूस फॉर हाफ ऑफ द इनपुट सायकल. म्हणजे इनपुट सायकल त्याच्या आउटपुट साठी काय होते, फक्त हाफच प्रोड्यूस होतंय ना. फुल इनपुट सायकल साठी हाफ आउटपुट भेटते आपल्याला. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, हाफ वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर आता ब्रिज रेक्टिफायर. पॉइंट काय आता, ब्रिज रेक्टिफायर. आता ब्रिज रेक्टिफायर मधली आपली डायग्राम काढून घेऊ पहिले आपण. एक ट्रान्सफॉर्मर तर राहणारच रेक्टिफायरला. ट्रान्सफॉर्मर नंतर आपण काय केलं, एसी सप्लाय कनेक्ट केला. इथं एसी सप्लाय कनेक्ट केल्यानंतर एक ए पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे. डायोड कनेक्ट केले पहिले आपण. इथे एक लोड रेझिस्टन्स कनेक्ट केला आर. हे घेतलं आपण D1, हे घेतलं D2 डायोड, हे D3, हे D4. तर सध्या याच्यात काय सांगणार तुम्ही, व्हीएम म्हणजे, आता पहिला पॉईंट काय लिहिणार आहे,
ब्रिज रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ अ स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. इथं पण स्टेप डाऊनच वापरला जातो, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. आणि याच्यात काय राहतं, आपण 4 डायोड वापरले आणि एक लोड रेझिस्टन्स वापरला. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय लिहिलं होतं आपण, हाफ वेव्ह रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ अ स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, अ सिंगल डायोड अँड अ लोड रेझिस्टन्स. आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये काय लिहिणार आहे, ब्रिज रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन आणि 4 डायोड्स वापरतो इथं आणि एक लोड रेझिस्टन्स वापरतो. म्हणजे दोन्हीत फरक काय, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एक डायोड वापरलं, ब्रिज रेक्टिफायर मध्ये आपण किती डायोड वापरतोय, 4 डायोड वापरतोय. तर याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय लिहिणार आहे, फॉर अ पॉझिटिव्ह हाफ सायकल. त्याच्यात पण तिथं जशी पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल होती, इथं पण काय पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये जे डायोड आहे आपले, ते D1 आणि D3 हे फॉरवर्ड बायस मध्ये असतील. हे कशात असतील, फॉरवर्ड बायस मध्ये. आणि D2 आणि D4 हे कशात असणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये. म्हणल्यावर इथं वर्क काय करणार, जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असते तेव्हाच वर्क करतात. मग इथं हे वर्क करणार आहे आणि हे वर्क नाही करणार. त्यानंतर जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल येईल, आता निगेटिव्ह हाफ सायकल साठी जे डायोड असतात ते आता D2 आणि D4 हे कशात असेल, फॉरवर्ड मध्ये, म्हणजे जे की इथं वर्क करतील. आणि D3 आणि D1 हे जे असतील ते रिव्हर्स मध्ये असतील, जे की वर्क नाही करत. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये पण डायोड वर्क करतोय एकदा आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण डायोड एकदा वर्क करतोय. म्हणल्यावर आपल्याला आउटपुट कधी भेटणार आहे, जो आउटपुट राहील आपला तो राहील पॉझिटिव्हला पण भेटणार आहे आणि निगेटिव्हला पण भेटणार आहे. कळलं? आणि अजून एक पॉईंट, जेव्हा आपली सायकल पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे तेव्हा आपला ए पॉईंट काय राहणार आहे, ए ला आपण पॉझिटिव्ह पकडतोय आणि बी ला काय पकडतोय, निगेटिव्ह. आणि जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल राहील तेव्हा ए हा निगेटिव्ह होऊन जाईल आणि बी हा पॉझिटिव्ह राहील. झालं. आता याच्यानंतर डायग्राम. डायग्राम मध्ये काय येईल, आता ती सेम डायग्राम काढायची. तस चेंजेस काय, फक्त आउटपुट मध्ये चेंजेस होते. हे दोन, हे तीन. एक आपण सायकल काढून घेतली तर काय 0 पाय 2 पाय 3 पाय, 0 पाय 2 पाय 3 पाय, 0 पाय 2 पाय 3 पाय. हे काय झालं आपलं इनपुट व्होल्टेज, हे काय झालं आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट. 3 ग्राफ काढायला लागते आपल्याला, VM, VM आणि IM. तर आपल्याला काय होतंय, एकदा डायोड कधी वर्क करतो आपलं पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये पण आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण, म्हणजे आउटपुट आपल्याला दोन्ही वेळेस पण भेटतंय. पॉझिटिव्ह हाफ सायकलला पण आउटपुट भेटतोय आणि निगेटिव्ह हाफ सायकलला पण आउटपुट भेटतोय. इथं पण तसंच पॉझिटिव्ह याला पण आउटपुट भेटतोय, निगेटिव्ह याला पण आउटपुट भेटतोय. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हला पण आउटपुट, निगेटिव्हला पण आउटपुट, पॉझिटिव्हला पण निगेटिव्हला पण. म्हणून लास्टचं स्टेटमेंट काय येणार आहे आपलं, आउटपुट इज प्रोड्यूस फॉर फुल सायकल. ह्या फुल सायकल साठी आपल्याला आउटपुट भेटतंय ना. हेन्स ब्रिज रेक्टिफायरला आपण काय म्हणू शकतोय, इज ऑल्सो कॉल्ड एज, काय म्हणतो आपण, फुल वेव्ह रेक्टिफायर. याला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर पण म्हणू शकतो. म्हणजे हाफ वेव्ह मध्ये आणि फुल वेव्ह मध्ये काय डिफरन्स, फक्त आता हाफ वेव्ह मध्ये तर तुम्ही स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर वापरताय, ब्रिज रेक्टिफायर मध्ये पण स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर वापरताय. हाफ वेव्ह मध्ये आपण एक डायोड यूज केला
आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये आपण 4 डायोड यूज केले. लोड रेझिस्टन्स तर आहेच दोन्हीमध्ये. तो डिफरन्स आहे. तिकडे आउटपुट फक्त आपल्याला हाफ भेटायचं, इकडे फुल आउटपुट भेटतोय. मग त्याची इफिशियन्सी काय झाली? हाफ वेव्हची इफिशियन्सी झाली. हाफ वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी किती झाली तिथं? 50% झाली. कारण आपल्याला 50%च आउटपुट भेटतोय ना. 100% आपण इनपुट दिला तेव्हा 50% आउटपुट भेटलं. आणि हे फुल वेव्हची काय झाली इफिशियन्सी? काय झाली? 100% झाली. कारण आपण 100% समजा इनपुट दिलं तर आपल्याला 100% आउटपुट भेटतंय. तर हा एक पॉइंट इम्पॉर्टंट. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एलईडी वरती. तर एलईडी वरती आपण पहिले डायग्राम काढली. तर त्यामध्ये 3 सेमीकंडक्टर लेअर असते. ही एक, मिडल आणि लास्ट वन. तर जी अप्पर लेअर असते तिला म्हणतो आपण पी टाईप. जी बॉटम लेअर असते तिला म्हणतो आपण एन टाईप. आणि जी मिडल लेअर असते ती काय असतं? आपलं ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन असतो तो. तर एलईडीचा सिम्बॉल काय असतो? एलईडी मध्ये पण आपण डायोड वापरतो. आणि एरो आउटवर्ड दाखवतो. आता आउटवर्ड का दाखवतो? कारण आपण तिथून लाईट जनरेट करतो. लाईट बाहेर जाते असं दाखवतो. त्यानंतर सेकंड पॉइंट काय असतो आपला? एलईडी जेव्हा एलईडी कधी पण आपल्याकडे 2 रिजन असतात ना, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. तर एलईडी कधी पण फॉरवर्ड बायस मध्येच ऑपरेट करते. ती रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट करत नाही. फॉरवर्ड बायस मध्ये असते तेव्हा काय होतं? होल्स फ्रॉम पी टाईप. याच्यामध्ये काय असतं? होल्स असतात. हे होल्स फ्रॉम पी टाईप आणि इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन टाईप हे कुठं रिकम्बाईन होत्या? ऍक्टिव्ह रिजन मध्ये रिकम्बाईन होत्या. आणि तिथून एक लाईट एमिट होते ऍक्टिव्ह रिजन मधून. आता नंतरचा पॉइंट काय? एलईडी कधी पण फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करते, हे झालं. रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन द ऍक्टिव्ह रिजन. रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि हे होल्स टेक्स प्लेस कुठं होतं? ऍक्टिव्ह रिजन मध्ये. आणि ऍक्टिव्ह रिजन मध्ये झाल्यानंतर लाईट एमिट होते ऍक्टिव्ह रिजन मध्ये. आणि तुम्हाला समजा जर का जी लाईट एमिट होतीये तिचे जर का कलर चेंज करायचे असेल, ते कलर चेंज कशावरती डिपेंड करतं? ऍक्टिव्ह रिजन मध्ये आपण जे मटेरियल वापरतोय त्यावरती आपला कलर डिफाईन होईल. ऍक्टिव्ह रिजन मध्ये तुम्ही जर का वेगळे वेगळे मटेरियल वापरले तर तुम्हाला वेगळे कलर भेटतील. झालं. द लास्ट पॉइंट होते मग, द कलर ऑफ लाईट डिपेंड्स अपॉन द मटेरियल ऑफ ऍक्टिव्ह रिजन. वी गेट डिफरंट कलर फ्रॉम डिफरंट मटेरियल. आणि याचं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स असतं एलईडीचं, जे की आपण एलईडी कधी पण कशात ऑपरेट होते? फॉरवर्ड बायस मध्ये. तर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असतात म्हणजे. आणि हे जे असतं ते व्ही कट इन व्होल्टेज असतं. हे झालं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलईडी. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन फोटो डायोड वर. आता फोटो डायोड वरती काय? फोटो डायोड इज अ सेमीकंडक्टर पी एन जंक्शन विच इज ऑलवेज. आता एलईडी आपण कधी पण कशात ऑपरेट करतोय? फॉरवर्ड बायस मध्ये. तर फोटो डायोड कधी पण कशात ऑपरेट होईल? रिव्हर्स बायस मध्ये. हा फर्स्ट पॉइंट झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट काय? वेन द लाईट. आता लाईट कधी पण कशाच्या फॉर्म मध्ये येते? फोटॉनच्या फॉर्म मध्ये. आपल्याला वाटतं ती कंटिन्युअस आहे, बट ती कंटिन्युअसच नसते. ती कशाच्या पॅकेटच्या फॉर्म मध्ये येते. त्याच पॅकेटला आपण काय म्हणतो? फोटॉन म्हणतो. आता जेव्हा ते डायोड वरती पडता फोटॉन, तेव्हा काय होतं? त्याच्या फोटॉन म्हणजे डायोड मध्ये काय असतं? इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असतात ना. इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जेव्हा फोटॉन याच्यावरती पडतील सरफेस वरती, तेव्हा इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एमिट होतील. इलेक्ट्रॉन होल पेअर एमिट होता. आणि त्या एमिट झाल्यानंतर एक करंट जनरेट होत. तर नेक्स्ट पॉइंट काय? वेन द लाईट इन द फॉर्म ऑफ फोटॉन एनर्जी इज इन्सिडंट, दे फॉर्म अ इलेक्ट्रॉन होल पेअर विच रिझल्ट्स इन द. याच्यामुळे जे करंट जनरेट होतं त्याला काय म्हणतो आपण? रिव्हर्स करंट. आता तुमच्याकडे जेवढे जास्त फोटॉन वरतून येतील, म्हणजे जेवढी जास्त फोटॉन एनर्जी येतील तेवढे जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील.
आणि जितके जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले तितकं जास्त तुम्हाला काय भेटणार आहे, रिव्हर्स करंट. आता अशी पण कंडिशन आहे ती एक ज्या कंडिशनला तुमच्या वरतून म्हणजे फोटॉन एनर्जी तुम्ही ऑफ केली, फोटॉन एनर्जी येतच नाही वरतून, तरी जे करंट फ्लो होतं, तरी थोडंसं करंट फ्लो होतं. कशामुळे होतं ते? मायनॉरिटी कॅरियरमुळे. दोन प्रकारचे असतात इथं, मेजॉरिटी कॅरियर आणि मायनॉरिटी कॅरियर. तर मेजॉरिटी मध्ये जेव्हा आपली फोटॉन एनर्जी ऑन असेल तेव्हा मेजॉरिटीमुळे करंट फ्लो होईल, आणि मायनॉरिटी मध्ये कधी फ्लो होईल? जेव्हा फोटॉन एनर्जी ऑफ असेल तेव्हा. म्हणजे फोटॉन एनर्जी तुम्ही ऑफ केली तेव्हा पण इलेक्ट्रॉन मायनॉरिटीमुळे जे करंट फ्लो होतं त्याला, त्या करंटला म्हणतो आपण डार्क करंट. म्हणजे त्या टायमिंगला काय राहतं, ऍक्च्युली नो करंट शुड फ्लो थ्रू डायोड when no light is incident, but due to minority carrier small amount of current flows, त्यालाच म्हणतो आपण डार्क करंट. तर मायनॉरिटी मुळे जे करंट फ्लो होतं त्याला काय म्हणतो आपण? डार्क करंट. आता फोर्थ पॉईंट काय होता आपला? व्ही आय कॅरेक्टरिस्टिक शोज दॅट करंट थ्रू फोटोडायोड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन लाईट इंटेन्सिटी. म्हणजे तुम्ही जर का लाईट इंटेन्सिटी वाढवली तर रिव्हर्स करंट वाढणार. ते झाल्यानंतर डार्क करंट इज करंट फ्लोईंग थ्रू फोटोडायोड when no light is incident on diode. हा पण पॉईंट झाला. त्यानंतर याची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स बघू. व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एलईडी कशात ऑपरेट होत होतं? फॉरवर्ड बायस मध्ये, आणि फोटोडायोड हे रिव्हर्स बायस मध्ये. म्हणून याचं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ पण कशात येणार आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. झाला ग्राफ. जे मायनॉरिटी मुळे फ्लो होतं त्याला म्हणतो आपण डार्क करंट, आणि हे बाकीचे मेजॉरिटी कॅरियर मुळे. हे कोणतं झालं? रिव्हर्स व्होल्टेज, आणि इकडं रिव्हर्स करंट. हा झाला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ कशाचा? फोटोडायोड. रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्स करंट, आणि जे मायनॉरिटी मुळे फ्लो होतं ते डार्क करंट, मेजॉरिटी मुळे फ्लो होणार हे करंट. झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रेक्टिफायर वरती, पण हे कोणते? सेंटर टॅप. सेंटर टॅप रेक्टिफायर. त्याच्यामध्ये पण तेच बाकीचं जे बघितलं आपण, हाफ वेव्ह, फुल वेव्ह, तसंच एक काय केलं आपण, एसी सप्लाय कनेक्ट केला. एसी सप्लाय कनेक्ट केल्यानंतर एक ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलं. एक ए पॉइंट, बी पॉइंट, इथं काय केलं, एक डायोड कनेक्ट केला. खाली एक डायोड D2 कनेक्ट केला. इथं लोड रेजिस्टन्स. ही झाली आपली डायग्राम. डायग्राम नंतर फर्स्ट पॉइंट काय लिहिणार आपण? फुल वेव्ह. हे सेंटर टॅप रेक्टिफायरलाच आपण फुल वेव्ह रेक्टिफायर पण म्हणू शकतोय, ते लास्ट पॉइंट मध्ये कळत. बट फुल वेव्ह रेक्टिफायर काय काय असतं याच्यात? सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर असतो, दोन डायोड असतात, आणि एक लोड रेजिस्टन्स असतो. मग फर्स्ट पॉइंट काय लिहिणार आपण? फुल वेव्ह रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, टू डायोड्स, आणि एक लोड रेजिस्टन्स. आणि दुसरा पॉइंट मध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल राहील, याच्यात पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतं, तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये ए पॉइंट काय राहणार आहे आपला? पॉझिटिव्ह, आणि बी पॉइंट काय राहणार आहे? निगेटिव्ह. तेव्हा हा डायोड समजा D1 आहे, हा डायोड D2. तर D1 कशात राहील आपला? फॉरवर्ड बायस मध्ये, आणि D2 कशात राहील? रिव्हर्स बायस मध्ये.
आणि जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल राहील, ए पॉइंट काय होऊन जाईल निगेटिव्ह, बी पॉइंट होऊन जाईल पॉझिटिव्ह आणि डायोड D1 D2 चेंज होऊन जाईल. D1 कशात जाईल मग रिव्हर्स बायस मध्ये आणि D2 कशात जाईल मग फॉरवर्ड बायस मध्ये. तर आपल्याला माहिती डायोड कधी वर्क करतो फॉरवर्ड बायस मध्ये, इथं इथं वर्क करेल, रिव्हर्स बायस मध्ये नाही वर्क करणार. इथं पण रिव्हर्स बायस मध्ये नाही वर्क करणार, फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करेल. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये पण डायोड वर्क करतोय आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण डायोड काय करतोय वर्क करतोय. सो बोथ सायकलला डायोड वर्क करतोय म्हणल्यावर याला काय म्हणू शकतो आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. ते कशावरनं आपण डायग्राम वर बघू. हे काय व्हीएम व्हीएम हे आहे, हे काय इनपुट व्होल्टेज, हे कशाची डायग्राम आहे आउटपुट व्होल्टेज, हे आउटपुट करंट. 0 पाय 2 पाय 3 पाय, 0 पाय 2 पाय 3 पाय, 0 पाय 2 पाय 3 पाय. तर इनपुट सायकल तर आपली पूर्ण राहणार आहे. हे काय झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर आपल्याला आउटपुट कशासाठी भेटते, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड D1 वर्क करतोय आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड D2 वर्क करतोय, दोन्ही पण वर्क करताय ना. तर इथं आउटपुट भेटेल. हा कशामुळे भेटेल डायोड D1 मुळे, हा कशामुळे भेटेल डायोड D2 मुळे. तसं प्रत्येक इथं पूर्ण आउटपुट भेटतोय आपल्याला. म्हणून याला आपण काय म्हणतोय, एक इनपुट फुल सायकल साठी आपल्याला पूर्ण आउटपुट भेटतोय. म्हणून याला आपण काय म्हणू शकतोय फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे जर लास्ट पॉइंट काय, ऍज आउटपुट इज प्रोड्यूस फॉर बोथ हाफ सायकल इट इज कॉल्ड एज फुल वेव्ह रेक्टिफायर. हे झालं. आता डिफरन्स बिटवीन रेक्टिफायर हा एक पॉइंट आहे. डिफरन्स बिटवीन रेक्टिफायर मध्ये आपण बघू शकता हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर, तीन रेक्टिफायर कम्पेअर केले. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय ऍव्हरेज डीसी करंट, ऍव्हरेज डीसी करंटचे फॉर्म्युले येते. नंतर ऍव्हरेज डीसी व्होल्टेज आहे, ऍव्हरेज डीसी व्होल्टेजचे फॉर्म्युले लिहिलेले. रिपल फ्रिक्वेन्सी काय असते की फ्रिक्वेन्सी किती वर्क करण्याची रेक्टिफायरची. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण काय करायचं फुल इनपुट द्यायचं ना. म्हणजे फुल इनपुट साठी, ह्या फुल इनपुट साठी आपल्याला फक्त हाफ आउटपुट भेटत होत हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. म्हणून याची इफिशियन्सी काय आली 50%. आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपल्याला काय भेटतं पूर्ण आउटपुट भेटतं ना, एका फुल सायकल साठी पूर्ण आउटपुट भेटतं. म्हणून त्याची इफिशियन्सी ती 100%. आणि फ्रिक्वेन्सी पण तेच आहे. मग फ्रिक्वेन्सी किती आली त्याची 50 हर्ट्स आणि फुल वेव्ह रेक्टिफायरची ब्रिज वेव्ह रेक्टिफायरची 100 हर्ट्स. नंबर ऑफ डायोड आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये 1 वापरलं होतं. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 2 वापरले आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण 4 वापरले. नंतर आर एम एस लोड व्होल्टेजचे फॉर्म्युले, IRMS म्हणजे RMS लोड करंटचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला डिफरन्स. तर इकडे ऍक्टिव्ह मध्ये पहिला पॉइंट काय लिहिला आपण, याच्यामध्ये काय लागतं रिक्वायर एक्सटर्नल सोर्स ऑपरेट इन द सर्किट. त्याला काय लागतं ऑपरेट साठी एक्सटर्नल सोर्स लागतो. आणि इकडं पॅसिव्ह मध्ये काय लागतं आपल्याला डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल सोर्स टू ऑपरेट इन
सर्किट. ऍक्टिव्ह मध्ये काय होतं, ऍक्टिव्ह कंपोनंट जे असतं ते कॅन कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. आणि पॅसिव्ह मध्ये फ्लो ऑफ करंट कंट्रोल होतो का? नाही. त्याच्यानंतर हे काय असतं, लिनियर असता. हे काय असतं, नॉन लिनियर असतं. ऍक्टिव्ह काय असतं, एनर्जी डोनर असता. पॅसिव्ह हे एनर्जी ऍक्सेप्टर असतं. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट काय लिहिणार आहे आपण, हे प्रोड्युसेस एनर्जी, ऍक्टिव्ह कंपोनंट. आणि हे पॅसिव्ह कंपोनंट काय करतं, स्टोअर करतं एनर्जी. याचे एक्झाम्पल काय, डायोड आणि दुसरा काय, ट्रान्झिस्टर. आणि याच्यामध्ये सहावा काय, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. झाले ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला डिफरन्स आहे. ऍक्टिव्ह मध्ये पहिला पॉईंट काय लिहिला आपण, याच्यामध्ये एक्सटर्नल सोर्स लागतो, कंट्रोल कॅन कंट्रोल फ्लो ऑफ करंट. नंतर लिनियर असता, एनर्जी डोनर असता, एनर्जी प्रोड्यूस करत्या. आणि डायोड आणि ट्रान्झिस्टर हे एक्झाम्पल. रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर जे असतं ते काय करतं, एनर्जी स्टोअर करतं.